नमस्कार मैत्रिणींनो. आज होता शाळेचा शेवटचा दिवस आणि सुरू झाल्या उन्हाळ्याच्या मजेदार सुट्ट्या. स्विमिंग पूलमध्ये मस्ती, पाण्यात खेळणे आणि फुल एन्जॉय. घरी आल्यावर गोड गोड आंब्याचा स्वाद. उन्हाळा म्हणजे आंब्याचं सीझनच. आणि मुलाची मस्ती थांबते का कधी? म्हणून पार्किंगमध्ये झोका बांधून आणखीन धमाल. अशा छोट्या छोट्या मोमेंट्स आपल्या आयुष्यात मोठा आनंद देऊन जातात. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज होता शाळेचा शेवटचा दिवस आणि शेवटचा पेपर. प्रज्वल स्कूलमधून आला, एवढा खुश होता ना, त्याला वाटलं झाले आता सुट्ट्या सुरू झाल्या. मस्त खेळायला त्यांनी काय काय प्लॅन केला होता वर्षी, म्हणजे आता सुट्ट्याचं काय करायचं, आपल्या सुट्ट्याचे 2 महिने आपण काय काय केलं पाहिजे, काय काय करायचं असं त्यांनी प्लॅन करून ठेवला होता. स्विमिंग क्लास लावायचा, ड्रॉइंग क्लास लावायचा, अजून कुठं कुठं फिरायला जायचं, काय करायचं. चालली घरी आली की मस्ती उड्या मारणं. त्याला इतका आनंद झाला सुट्ट्या लागल्यात. नाहीतर 1 वर्ष झालं. उठा सकाळी लवकर, तयार व्हा, अंघोळ करा, निघा स्कूलला. 7 वाजता स्कूल होती. थंडीचं खूप कंटाळा करायचा उठायला, आणि तरी पण स्कूलला जाणं गरजेचंच आहे. 1 दिवस नाही गेलं तर लगेच अभ्यास पण राहतं पेंटिंग, आणि समजत पण नाही मॅमने काय शिकवलं काय नाही. दुसऱ्या दिवशी ते समजत पण नाही. त्याच्यासाठी 1 दिवस पण सुट्टी नाही घेतली प्रज्वलने. ह्या वर्षी खूप छान स्कूलमध्ये गेला. सुट्ट्या तर झाल्याच नाही त्याच्या, आणि मस्त अभ्यास पण केला आणि क्लासेस वगैरे पण करत होता. आता म्हणलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये थोडा क्लास लावा, नाही का, तर नको म्हणतो. आता मी जात नसतो क्लासला, म्हणून पूर्ण त्याला सुट्टीच पाहिजे खेळायला. आणि स्विमिंग असे बाकीचे दुसरे क्लासेस लावू म्हणतो. ड्रॉइंग क्लास लावू, स्विमिंग क्लास लावू, अजून काय काय सांगितलं त्यांनी तेवढं करू. मला कराट्याचा क्लास लावा, बाकीचं काय काय क्लासेस आहे ते करू मला. पण स्कूलचा अभ्यास मी करणारच नाही. आणि होमवर्क पण नसतं बरं का त्यांच्या स्कूलचं. होमवर्क पण देत नाही. टीचर द्यायला पाहिजे मुलांना सुट्ट्यामध्ये, तेवढंच नाही का प्रॅक्टिस करण्यासाठी. मग तो म्हणला मी तुला कामं वगैरे करू लागतो. तर मग पाणी त्याच्याकडेच ठेवलं. आता मला पाणी आणायचं, माठ भरायचं, ते तुझ्याकडं कामं. हे बघा किती घाण झाले बोर्ड. हात दुखतोय माझा. 2 महिने झालं मी या कशाकडेच लक्ष नाही. घरात माझं लक्षच नाही काही साफसफाई करण्याकडे, कशाकडे. किती बोर्ड खराब झाला आहे. तर असं बघायला पण चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे मला चला आज तर बोर्ड साफ करू. मला आहे सुट्ट्या सगळ्यांना, तर मदत करू लागा मला. किती घाण झालं. कलर दिलेला पण बोर्डावरचं काढलं नव्हतं, तसंच होतं. हे स्प्रे आम्ही सुवर्णाताई नाही का, त्यांचे ब्लॉग बघत असते मी. मसाले वगैरे, कुरडया, अजून काय काय त्यांच्याकडे लाडू वगैरे असतात, बनवतात आणि विकतात. त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी सांगितलं होतं ह्या स्प्रेबद्दल. तर तेच आम्ही ऑर्डर केलं होतं. खूप दिवस झालं. तर कधीतरी असं बोर्ड वगैरे, टी व्ही, फर्निचर, शेगडी, काही पण आपण त्याच्याने स्प्रे मारला ना, 1 मिनटात सगळं साफ होतं बघा, क्लीन होतं. हात असं घासायची गरज नाही, काही नाही. हळूहळू वरच्यावर जरी आपण असं हे केलं ना कपड्याने वगैरे, तर लगेच निघून जातं बघा. किती पटकन क्लीन झालं. नाही तर आपल्याला इथं घाशीत बसावं लागलं असतं काहीतरी, नाही का, लवकर निघत नाही. असं चिकट चिकट झालेलं असतं. तर सगळेच, चार्जर असो, इस्त्री असो, सगळेच प्रकारचे काही आपलं दरवाजे, जिथं चिकटपणा झाला आहे का, जिथं खराब झालं आहे फ्रीज, फर्निचर पुसायला किती नाही का धूळ सगळीकडे लगेच चिकट चिकट होतं. किचनमध्ये तर लगेच तेलाची फोडणी वगैरे दिले की लगेच सगळीकडे बसतं जाऊन. तर ह्या स्प्रेने ना एवढं फास्ट काम होतं आहे ना, आणि सगळं किचन वगैरे क्लीन होतं आहे. आपलं मिक्सर, काय काय आपलं जे चिकटपणा ज्याच्यावर झालं त्याला कपड्याने कोरडा असं सुका कपडा घ्यायचा आणि त्याने पुसून काढायचं. बघा किती छान असं क्लीन बोर्ड निघला आहे. आणि बघायला पण चांगलं वाटतं. नाही तर पहिलं किती घाण झालं. तर मी 2 महिने झालं कशालाच लक्ष नाही दिलं. सकाळी नाश्ता वगैरे केला. आणि प्रज्वलचा खूपच नाद होता स्विमिंग क्लासला जायचं. गेल्या वर्षी केला आहे त्याने, पूर्ण क्लास झाला आहे त्याचा. तरी पण त्याला ह्या वर्षी पण त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागली की मस्त छान मुलांना काहीतरी वेगळं असावं वाटतं, नाही का. अभ्यास त्याच्यात वर्षभर ते बोर झालेले असतात. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं म्हणून त्यांनी क्लासला स्विमिंग क्लास नाही लावला ह्या वर्षी. म्हणलं असंच पोह तुला, नाही का, येते पोहता. तसंच 1-1 तास, 1 तासाला काहीतरी 100 रुपये आहेत. इथं ॲडमिशन घ्यायचं असतं. पण म्हणलं ॲडमिशन नको आम्हाला, महिन्याचं
त्याचं काही 3,500 आहे वाटतं. पण म्हणलं नको, जसा टाईम भेटेल तसा आपण येत जाऊ, कारण की त्याला आता पोहता येतं आहे. त्याला मागं बॉल वगैरे बांधायची गरज नाही आणि डायरेक्ट तो स्विमिंग पूलमध्ये उडी मारू शकतो. त्याच्यामुळे त्याला काहीच घ्यायची गरज नव्हती. 20 रुपये एक्स्ट्रा होते त्याचे. हे बघा असं कपडे वगैरे चेंज करायला मुलांसाठी आहे. इकडं साईडला आहे ते एक मुलींसाठी. मस्त कपडे काढले आणि चष्मा आणि टोपी रात्री घेऊन आला, नाही का. नाही तर डोळ्यात पाणी जातं आणि कानात पण पाणी जातं. त्यासाठी टोपी पाहिजे. केस वळले होतात सगळे. म्हणून छोट्या पूलमध्ये आज पहिला दिवस आहे, तर तिकडं सरांनी नाही पाठवलं. ते म्हणले नाही, तू आजच्या दिवशी इथंच नाही का प्रॅक्टिस कर. आणि पलीकडं खूप मोठं खोल पाणी, तिकडं नाही जाऊन दिलं. त्याला तर येतंय पोहता, पण तिकडं नको म्हणले. एक दिवस नाही का, आता वर्ष झालं ना, गेल्या वर्षी 1 महिनाच केलं त्याने. नंतर पाऊस सुरू झाला तर आम्ही बंदच करून टाकला क्लास. 3 महिने केलं ना परफेक्ट, कुठं पण गेलं तरी पोहता येते. त्याच्यामुळं मला लक्षात आहे का नाही तुझ्या बघ म्हणून चाललं होतं. छोट्या इथं कसं उभं राहता येतं मुलांना, एकदम पाणी कमी आहे. त्याच्यामुळं तिकडं सगळे त्याला तिकडं जावं वाटत होतं मोठ्या पुलामध्ये. पण सर म्हणले नाही, आजच्या दिवस तू इथंच, तुला पोवा येतं नाही येतं आम्हाला बघता येईल, नंतर तिकडं सोडू तुला. पण त्याला तिकडं पोवलेलं असल्यामुळे त्याला इथं नको वाटत होतं पोवायला. तर म्हणायचं नको, मला इथं काय नाही चांगलं वाटत, तिकडंच जातो. तर मी बसले होते. त्याचं 1 तास मला बसावं लागलं. कामं घरी तसेच पेंटिंग होते सगळे, फक्त स्वयंपाकच करून आले होते. सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं. ओंकार कॉलेजला गेला होता. 1 तास मला त्याचं, तरी पण त्याला बाहेर निघावंच वाटत नव्हतं. 1-1.5 तास सर काहीच म्हणले, कारण की गर्दी कमी होती. आज पहिला दिवस होता आणि सकाळच्या 7च्या बॅचमध्ये खूप लोक असतात. आम्हाला 9 वाजले होते आज यायला आणि 7 वाजताच शक्यतो सकाळी चांगलं वाटतं. आणि थोडं लेट झालं ना, घरातले कामं पण राहतात आणि नको वाटतं उन्हाचं जायला बाहेर कुठे. मग आता पोवायला येतं त्याला. आता पोवायचं काय, एकट्याला जरी पाठवलं ना घरून सायकल घेऊन तरी जाऊन येऊ शकतोय. पण नको वाटतं ना, गाड्या वगैरे असतात भरपूर रस्त्याने. हायवे रोड आहे ना, त्याच्यामुळं नको वाटतं एकट्याला पाठवायला. त्याच्यामुळं मग कोणतरी एक जण यावं लागतं, कधी मी, कधी ओंकार, कधी त्याचे पप्पा, असं एक बारीबारचीने आम्ही त्याला घेऊन येतो. मस्त छान सगळे पॅरेंट्स लोक बसले होते आणि मुलं बघा. आता दुसऱ्या बॅचचे मुलं आले वाटतं. हे जे 1 तास कंप्लीट झाला तरी पण खेळतो. ह्याला कोणीच काय म्हणे ना. त्यांना वाटलं चला जाऊ द्या, खेळू द्या. काय नाही, आज काय गर्दी नाही. सकाळचे खूप गर्दी असते, बसायला पण जागा नसते, एवढी मुलं असतात. हे किती मुलं एकदम परफेक्ट झाल्यावरती इतकी मस्ती घालत होते. आणि प्रज्वल चाललंय स्विमिंगचा आनंद घेतोय मस्त पाण्यामध्ये. आणि बाहेर निघायचं नावच नाही. मी म्हणलं चल बाबा, माझे कामं पण बाकी होते. नंतर आलोत मग घरी. घरी आल्याच्या नंतर त्याला मग एवढं खेळून आला. मग म्हणलं मला काहीतरी कर. मग त्याला वडापाव आवडतात म्हणे. आधीच बटाटे वगैरे उकडून ठेवले होते. गेल्याच्या नंतर मग पटकीन वडे केले, पाव घेतलेले होते मस्तपैकी वडापाव. आणि त्याला खायची होती फेपशी. आमच्या खालच्या किराणा दुकानामध्ये दुधाच्या फेपशा संपल्या होत्या. तो गेला सायकल घेऊन तिकडच्या दुसरीकडच्या दुकानावर, खूप लांब होतं ते पण. एवढ्या उन्हाचं सायकल टोपी वगैरे घालून गेला फेपशी आणायला. ते मला फेपशी खायची आहेत. आता सुट्ट्या म्हणल्यावर काहीतरी नाही का, नाहीतर मी त्याला फेपशी वगैरे देत नसते. म्हणलं बरं जर जा, आणि 2 रुपयाला काहीतरी 1 फेपशी घेऊन आला. 2-3 फेपशा आणल्या आणि फ्रीजमध्ये ठेवलं. मला 1 दिली, ओमकारला 1 आणि त्याला 1. अशा 3 फेपशा. नाही तर बाहेरचं त्याला आम्ही शक्यतो देतच नाहीत. दिला तर उसाचा रस, ज्यूस वगैरे असं. मग दुपारी आणले आंबे. फोन करून सांगितले पप्पा मला आंबे घेऊन या. आंबे तर अक्षय तृतीया असल्यामुळे खूप महाग होते आंबे. काहीतरी 750 रुपये डझन काहीतरी भेटले. असे 1 बॉक्स घेऊन आले. त्याचे 2 डझन आंबे होते. मी एवढे कशाला आणायचे, नंतर तर स्वस्तच होणार आहेत ना. तर प्रज्वलने सांगितले की ते आलंच पाहिजे. दुपारी जेवायला येताना मस्त आंबे घेऊन आले. यातले 2-4 संपले, पण रस पण केला. मग म्हणलं आता आणलेत तर ना रस, चपाती वगैरे भाजी केलेली होती आधीच वांग्याची. आणि मग सगळ्यांनी जेवण वगैरे केले. पण प्रज्वलला जेवायचं नव्हतं, कारण की त्याने वडापाव खाल्ले होते. सविता आली होती, तुझी आठवण केली ती. हॅलो चंदू, ऐक ना. हॅलो चंदू, ऐक की. अरे सविता आली, तुझी आठवण केली तिने. हा विचार की. खरं तुला वैल विचार. हा ते म्हणजे तुमचा पार्टनर कुठे गेला? पार्टनर दिसत नाही म्हणे सायकलला. हा गावाकडचा व्हिडिओ कॉल त्यांच्या मित्राचा. त्यांना पॅरलीस झाला, त्याच्यामुळं आम्हाला काही भेटायला जाणं झालं नाही.
मग व्हिडिओ कॉल केला घरी आल्याच्या नंतर दुपारी. तिच्या मुली लग्न आहे आता मे मध्ये लग्न जाऊ आपण लग्नाला. हो डॉक्टर झाली पोरी तिची. त्या सविताच्या पोरीत लग्न आहे ना केजला. जेवायला तेवढाच टायमिंग असतो आणि तितक्या वेळामध्येच म्हणलं त्यांना बोलून घ्या. मी तर बोलले होते, फोन केला पण घरी त्यांना सुट्टी झाली, औरंगाबादला ॲडमिट होते 8 दिवस. तर मग घरी आल्याच्या नंतर मग बोलता येत होतं. हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा बोलायला येत नव्हतं आणि माणसं पण ओळखत नव्हते. घरी आल्याच्या नंतर व्हिडिओ कॉल केला आणि बोलत बसले मस्त आपल्या गावाकडच्या पहिल्या जुन्या आठवणी त्यांच्या. हां टी व्ही काहीतरी टाइमपास बघ. हां टाइमपास मोबाईलवर कर थोडंफार धडते जातं काय करतो. अरे सुट्टी नाही बाबा, आलं जेवायला काय सुट्टी. कुणाला जायचं बाबा. हा दुकानात मग की गावाकडे कसं काय दुकानात हे का जायचं ना आता. हा मग मी मध्ये येतो मग तुला न्यायला, मग दोघं जाऊ सोबत केजला. हो यावं लागेल ना आता, जावं लागेल ना लग्न, नाही जायचं. हा मग लग्न जावं लागेल ना. हा मग प्रज्वलने सांगितलं होतं झोका बांधायसाठी दोरी. ते जेवण वगैरे झाले मग आमचे सगळ्यांचे आणि मग हे झोका बांधायचं काम चाललं आहे. ते आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या कुठंतरी पार्किंग खालची आमची गायची पार्किंग होती ना, गाय तिकडं सोडल्यामुळं आता ती पार्किंग रिकामीच होती. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी असं झोका काहीतरी ॲक्टिव्हिटी प्रज्वलला पाहिजे खेळायला वगैरे. एकट्याला करमत नाही ना, ते घरी बोर होतो आणि बाकीचे सगळे मुलं कुणी मामाच्या गावाला गेले, मग कुणी मावशीच्या गावाला गेले आणि हा एकटाच पडला आता. आणि आम्ही गावाकडे एवढं ऊन आहे ना, त्याच्यामुळे आम्ही उन्हाळ्यात जातच नाहीत. ह्याला दिवाळीच्या टायमिंगला एवढं काही ऊन नसतं काही नसतं, त्याच्यामुळे आम्ही दिवाळीला जात असतो सुट्ट्यामध्ये. हे बघा झोका बांधायचं काम चाललं आहे. किती उंच किती छोटा, प्रज्वलच्या मनावर सगळं. ही पार्किंग आमची. पाठीमागं एक सिंगल रूम आहे, ती घरीच ठेवली होती पण आता काय तिकडं सोडल्यामुळे ती पण भाड्याने दिली. स्टूलवर मस्त शिडी पण घरी आम्ही बनवून घेतली लोखंडाची. कामाला येते काय कलर वगैरे द्यायचं, काय बांधायचं, काय साफसफाई करायची असली की त्या शिडीचा खूप उपयोग होतो आहे. लोखंडाची शिडी बांधकाम सुरू असतानाच बनवून घेतली. हे प्रज्वलचा मस्त झोका त्याच्या तिथंच चाललं आहे त्याचा टाईमपास. जेवण पण म्हणजे जेवण पण करायचं त्याच्या लक्षात येत नाही. झोका बांधल्यापासून झोकाच खेळत बसतो आहे खाली पार्किंगमध्ये. आणतो 2-3 मित्र सोबत आणि खेळतो झोका. एवढीच हाईट पाहिजे म्हणलं, मला जास्त नको, खाली नको म्हणत होता. थोडी उंचच झाली, मला वाटत होतं थोडं खाली घ्यावं त्याला, म्हणजे नाही का बसता येईल व्यवस्थित. असं झोक्यात चाललं आहे टाईमपास, खेळतोय छान. हेच वय आहे ना मुलांचं खेळायचं, परत मोठा झाला ते बसणार पण नाही झोक्यात. किती दिवसापासून हे जसं बांधकाम झालं 8-9 वर्ष झालं पहिल्यांदा झोका बांधला पार्किंगमध्ये. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.